हॅलो स्टुडंट्स, ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस या लेसनमध्ये नेक्स्ट आपण पाहतोय मेंटल हेल्थ अँड ॲडोलसन्स. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेंटल हेल्थ, त्यानंतर अडोलसन्स हा जो पिरियड आहे तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये शिकलेला आहात की अडोलसन्स हा जो एज ग्रुप आहे याच्यामध्ये साधारणतः 10 to 18 इयर्स याच्यामध्ये जे एज येतं या एजला आपण अडोलसन्स असं म्हणतो. आणि या पिरियडमध्ये बरेच सायकोलॉजिकल चेंजेस, फिजिकल चेंजेस होत असतात, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम डेव्हलप होत असते. आणि हे सगळे जे चेंजेस आहेत हे चेंजेस आपण या आधीच्या लेक्चरमध्ये स्टडी केलेले आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण मेंटल हेल्थ अँड अडोलसन्स म्हणजे अडोलसन्सच्या मेंटल हेल्थ कशी असते, त्याच्यावरती काय काय परिणाम होऊ शकतात हे आपण पाहणार आहोत. याशिवाय मेंटल इलनेससुद्धा आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहोत की मेंटल हेल्थशी रिलेटेड कोणकोणते डिसीजेस जे आहेत ते होऊ शकतात आणि याला ट्रीटमेंट जी आहे ती काय आहे हे आपण पाहणार आहोत. आणि त्यानंतर नेक्स्ट आपण ॲडिक्शन हा या लेसनमधला लास्ट पॉईंट सुरू करणार आहोत. सो बघा, मेंटल हेल्थ अँड अडोलसन्स. सो याच्यामध्ये दिलेलं आहे देअर आर मेनी इमोशनल अँड सोशल चेंजेस हॅव इम्प्लिकेशन ऑन मेंटल हेल्थ इन अडोलसन्स. सो तुम्ही आधीच शिकलेला आहात की अडोलसन्स या एज ग्रुपमध्ये बरेच इमोशनल आणि सोशल चेंजेस होत असतात. काय काय इमोशनल आणि सोशल चेंजेस आहेत आपण आधीच पाहिलेले आहेत. त्यात फिजिकल चेंजेस पाहिलेले आहेत, सेक्शुअल डेव्हलपमेंट पाहिलेली आहे, इमोशनल आणि सोशल चेंजेस आपण स्टडी केलेले आहेत. मग फिजिकल डेव्हलपमेंटमध्ये बॉईज आणि गर्ल्समध्ये कोणकोणते ऑर्गन डेव्हलप होतात. त्यानंतर सेकंड आपण बघितलं सेक्शुअल डेव्हलपमेंट, याच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन कोणते डेव्हलप होतात. आणि फायनली सोशल आणि इमोशनल चेंजेस जे आहेत याच्यामध्ये मेंटॅलिटी किंवा मुडीनेस असेल किंवा स्वभावामध्ये कसा चेंज होतो हे आपण त्याच्यामध्ये पाहिलं. आता हे जे चेंजेस आहेत या सगळ्या चेंजेसचा मेंटल हेल्थवरती कसं इम्प्लिकेशन असतो, इम्पॅक्ट कसा असतो हे आपण पाहतोय. सो बघा, इमोशनल अँड सोशल चेंजेस हॅव इम्प्लिकेशन ऑन मेंटल हेल्थ. सो अडोलसंट या एज पिरियडमध्ये जे काही इमोशनल आणि सोशल चेंजेस त्या मुलांमध्ये होत आहेत त्याचा इम्पॅक्ट त्यांच्या मेंटल हेल्थवरती होतो. मोस्ट ऑफ मेंटल हेल्थ इश्यूज बिगिन टू ॲपियर इन अडोलसन्स. सो बरेचसे मेंटल हेल्थ इश्यू जे आहेत हे अडोलसन्समध्ये सुरुवात किंवा ते जे मेंटल इश्यूज जे आहेत ते दिसायला सुरुवात होत असते अडोलसन्स या एज ग्रुपमध्ये. सो मी पहिला स्टेटमेंट तुम्हाला सांगितलं की अडोलसन्समध्ये जे इमोशनल आणि सोशल चेंजेस आहेत याचा इम्पॅक्ट मेंटल हेल्थवरती होतो. सेकंड मी तुम्हाला सांगितलं बरेच मेंटल इश्यूज ॲपियर व्हायला, दिसायला कधी सुरुवात होते तर अडोलसंट या एज ग्रुपमध्येच बरेच मेंटल इश्यूज दिसायला लागतात. नेक्स्ट बघा, मेंटल हेल्थ इम्प्लिकेशन इन्क्लूड्स. आता मेंटल हेल्थवरती जे इम्प्लिकेशन्स असतात, परिणाम असतात ते काय काय असतात, त्याच्यामध्ये काय काय येतं हे आपण पाहतोय. सो मेंटल हेल्थ इम्प्लिकेशन इन्क्लूड्स फर्स्ट इरिटेशन, next is frustration, moodiness, less concentration, hyperactivity, anger, effect on lifestyle, includes or effect on lifestyle like obesity, addiction, accident, etc. सो बघा, मेंटल हेल्थवरती इम्प्लिकेशन बघायला मिळतं आणि मेंटल हेल्थवरती जे इम्प्लिकेशन आहे याच्यामध्ये फर्स्ट तुम्हाला सांगितलं इरिटेशन असणं,
चिडचिड होणं. नेक्स्ट फ्रस्ट्रेशन येणं, मूडीनेस किंवा मूड एकदम चेंज होणं. नेक्स्ट लेस कॉन्सन्ट्रेशन लूज होणं किंवा कमी होणं, एखाद्या गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट करायला कमी पडणं. नेक्स्ट हायपर ॲक्टिव्हिटी दाखवणं, पटकन राग येणं, अँगर. इफेक्ट ऑन लाईफस्टाईलवरती इफेक्ट होतो. याच्यामध्ये मेनली ओबेसिटी, ॲडिक्शन, ॲक्सिडेंट यासारख्या गोष्टी इन्क्लूड होतात. सो बघा मेंटल हेल्थ इम्प्लिकेशनमध्ये काय काय सांगितलं तर ते नीट लक्षात ठेवा. इरिटेशन, अँगर, त्यानंतर नेक्स्ट आपण बघितलं मूडीनेस, फ्रस्ट्रेशन, लेस कॉन्सन्ट्रेशन, हायपर ॲक्टिव्हिटी, इफेक्ट ऑन लाईफस्टाईल लाईक ओबेसिटी, ॲडिक्शन अँड ॲक्सिडेंट हे इन्क्लूड होतात. मी 3च पॉईंट सांगितले, पुन्हा एकदा रिपीट करते. काय सांगितले बघा, इमोशनल अँड सोशल चेंजेस हॅव इम्प्लिकेशन ऑन मेंटल हेल्थ. इमोशनल आणि सोशल चेंजेस जे आहेत त्याचा इफेक्ट कशावरती होतो, मेंटल हेल्थवरती होतो. सो मोस्ट ऑफ मेंटल हेल्थ इश्यूज जे आहेत ते बिगिन कधी होतात किंवा ॲपियर कधी होतात तर अडॉलसन्समध्येच ॲपियर व्हायला सुरुवात होते मेंटल इश्यूज. सो बघा इमोशनल आणि सोशल चेंजेस जे आहेत या पिरियडमध्ये त्याचं इम्प्लिकेशन मेंटल हेल्थवरती पाहायला मिळतं. मग त्या मेंटल हेल्थचे जे इम्प्लिकेशन आहेत त्याच्यामध्ये काय काय येतं तर इरिटेशन, फ्रस्ट्रेशन, मूडीनेस, डिप्रेशन, लेस कॉन्सन्ट्रेशन, हायपर ॲक्टिव्हिटी, नेक्स्ट अँगर, इफेक्ट ऑन लाईफस्टाईल. मग लाईफस्टाईलवरती जो इफेक्ट होतो त्याच्यामध्ये स्थूलता वाढणं, ओबेसिटी वाढणं, ॲडिक्शनला सुरुवात होणं किंवा ॲक्सिडेंट यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्या मेंटल हेल्थ इम्प्लिकेशनमध्ये येतात. मग आता हे जे मेंटल हेल्थ इम्प्लिकेशन किंवा मेंटल इलनेस जे आहे ते ॲक्च्युअल कोणत्या फॉर्ममध्ये बघायला मिळतं तर मेंटल इलनेस इज इन टर्म्स ऑफ डिप्रेशन. ओके, और मेंटल इलनेस जे आहे ते डिप्रेशन असेल किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये लॉस ऑफ एनर्जी, इनसोमनिया या फॉर्ममध्ये बघायला मिळतं. सो बघा मेंटल इलनेस ॲक्च्युली इज इन द टर्म्स और इज इन द फॉर्म ऑफ डिप्रेशन, इनसोमनिया और लॉस ऑफ एनर्जी या फॉर्ममध्ये मेंटल इलनेस जास्त बघायला मिळतं. नेक्स्ट बघा मेंटल इलनेस असोसिएटेड विथ सायकोलॉजिकल. मेंटल इलनेस जो आहे तो सायकोलॉजिकल किंवा बिहेवियरशी जास्त रिलेटेड असतं किंवा ते असोसिएटेड असतं. मग आता बघा मेंटल इलनेस मेनली 2 ग्रुपमध्ये क्लासिफाय केलेले आहेत. त्यात फर्स्ट आहेत सायकोजेस अँड सेकंड आहेत न्यूरोजेस. सायकोजेस या वर्डचं मिनिंग काय आहे तर सायकोजेस याचा अर्थ होतो सिरियस फिजिकल किंवा पर्सनॅलिटी रिलेटेड डिसऑर्डर आणि न्यूरोजेस याचा अर्थ होतो माइल्ड मेंटल डिसीजेस. सो बघा याच्यामध्ये पर्सनॅलिटी रिलेटेड डिसीजेस होतात सिरियस सायकोजेसमध्ये आणि न्यूरोजेसमध्ये मेंटल रिलेटेड माइल्ड डिसीजेस जे आहेत ते बघायला मिळतात. मग काय आहेत बघा, सो सायकोजेसमध्ये डिल्युजन म्हणजे भ्रम होणं. सेकंड आहे हॅल्युसिनेशन म्हणजे भास होणं किंवा जे नाही आहे ते दिसणं, जे वाजत नाही आवाज नाही तो ऐकू येणं, या गोष्टी याला आपण हॅल्युसिनेशन असं म्हणतो, भास होणं. नेक्स्ट डिस्टर्बन्स इन थिंकिंग प्रोसेस लीड टू. थिंकिंग प्रोसेसमध्ये डिस्टर्बन्सेस येतात आणि हे कशामध्ये कन्वर्ट होतं तर अल्झायमर्स डिसीज, त्यानंतर अमनेशिया, बुलिमिया, ॲनेक्झिटी, ॲनोरेक्सिया, डिप्रेशन यासारख्या गोष्टींमध्ये. आता बघा डिस्टर्बन्स इन थिंकिंग प्रोसेस लीड टू. थिंकिंग प्रोसेस जे आहे तिच्यामध्ये डिस्टर्बन्स आल्यामुळे अल्झायमर्स डिसीज दिलेला आहे. अल्झायमर्स डिसीज जो आहे याच्यामध्ये मेमरी जी आहे ती लॉस होऊ शकते किंवा मेमरी जाऊ शकते. नेक्स्ट अमनेशिया आणि बुलिमिया हे डिसीज दिलेत. त्यापैकी बुलिमिया हा जो डिसीज आहे तो ईटिंग हॅबिटशी रिलेटेड आहे किंवा ओव्हरवेट होतं आहे आणि त्यामुळे ईटिंग कमी करणं. त्यानंतर ॲनेक्झिटी, ॲनोरेक्सिया हे अमनेशिया हा जो प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये इव्हेंट लक्षात ठेवणं त्याच्यामध्ये आपण कमी पडतो. ॲनेक्झिटी आहे, ॲनोरेक्सिया आहे, डिप्रेशन आहे, यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्या सायकोजेसमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सो सायकोजेसमध्ये मेनली डिल्युजन आहे, भ्रम होणं, हॅल्युसिनेशन भास होणं, थिंकिंग प्रोसेसमध्ये डिस्टर्बन्स येणं. थिंकिंग प्रोसेसमध्ये जे डिस्टर्बन्स आलेत त्याच्यामुळे अल्झायमरसारखा डिसीज ज्याच्यामध्ये मेमरी लॉस होते. त्यानंतर अमनेशिया, बुलिमिया, ॲनेक्झिटी, ॲनोरेक्सिया आणि डिप्रेशन यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला सायकोजेसमध्ये बघायला मिळतात. तर दुसरं दिलेलं आहे न्यूरोजेस. न्यूरोजेसमध्ये दिलेलं आहे सिझोफ्रेनिया, इल्युजन, हॅल्युसिनेशन,
यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्या न्यूरोजेसमध्ये बघायला मिळतात. सो इल्युजन हे सुद्धा भ्रम किंवा भ्रामक कल्पना होणं, हॅल्युसिनेशन भास होणं आणि सिझोफ्रेनिया हा सुद्धा एक डिसऑर्डर आहे. तर हे आपण बघितलं मेंटल हेल्थ अँड अडोलसन्स. ओके, आता मेंटल हेल्थ अँड अडोलसन्स याच्यामध्ये मी जे तुम्हाला आत्ताच सांगितलं ते पुन्हा एकदा रिपीट करते. बुकमध्ये जे दिलेलं आहे त्याचा अर्थ लावणं आणि व्यवस्थित लक्षात ठेवणं हे थोडंसं या पॉईंटमध्ये किचकट वाटतं. तरीही एकदा क्रम लावण्याचा प्रयत्न करा, सिक्वेन्स लावण्याचा प्रयत्न करा. फर्स्ट, इमोशनल आणि सोशल चेंजेस जे काही या अडोलसन्समध्ये होतात त्याचं इम्प्लिकेशन कशावरती असतं? मेंटल हेल्थवरती. बरेचसे मेंटल हेल्थचे जे इश्यूज आहेत ते कधी सुरुवात होतात? तर अडोलसन्स या एजमध्येच सुरू होतात. मेंटल हेल्थ इम्प्लिकेशन इन्क्लूड्स, आता मेंटल हेल्थचे जे काही प्रॉब्लेम आहेत त्याच्यामध्ये काय काय येतं? तर इरिटेशन आहे, डिप्रेशन आहे, फ्रस्ट्रेशन आहे, मुडीनेस, लेस कॉन्सन्ट्रेशन, हायपर ॲक्टिव्हिटी, अँगर, इफेक्ट ऑन लाईफस्टाईल लाईक ओबेसिटी, ॲडिक्शन, ॲक्सिडेंट, हे सगळे इम्प्लिकेशन आपल्याला मेंटल हेल्थवरती पाहायला मिळतात. ॲक्च्युली मेंटल इलनेस जे आहे ते डिप्रेशन किंवा इनसोमनिया या फॉर्ममध्ये पाहायला मिळतं. आता शक्यतो मेंटल इलनेस सायकोलॉजीशी असोसिएटेड आहे, आपल्या मानसिकतेशी असोसिएटेड आहे आणि हे ब्रॉडली 2 ग्रुपमध्ये डिवाईड केलं आहे, सायकोजेस अँड न्यूरोजेस. तर सायकोजेस मी तुम्हाला सांगितलं की थोडेसे सिव्हिअर किंवा सिरियस पर्सनॅलिटी डिसिजेस आहेत आणि न्यूरोजेस जे आहेत ते माइल्ड मेंटल डिसऑर्डर जे आहेत. नेक्स्ट बघा, सायकोजेसमध्ये सांगितलं काय काय येतं? डिल्युजन म्हणजे भ्रम होणं, हॅल्युसिनेशन म्हणजे भास होणं, थिंकिंग प्रोसेसमध्ये डिस्टर्बन्स जर आले तर त्याच्यामुळे अल्झायमर्स डिसीज ज्याच्यामध्ये मेमरी लॉस होते, ॲमनेशिया हा डिसीज बघायला मिळतो ज्याच्यामध्ये इव्हेंट लक्षात न राहणं, बुलिमिया, बुलिमियामध्ये इटिंग किंवा ओव्हरवेट होते म्हणून इटिंग कमी करणं, ॲनेक्झिटी, ॲनोरेक्सिया आणि डिप्रेशन हे सायकोजेसमध्ये येतं. तर न्यूरोजेसमध्ये तुम्हाला सांगितलं सिझोफ्रेनिया, इल्युजन आणि हॅल्युसिनेशन या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला न्यूरोजेसमध्ये पाहायला मिळतात. यानंतर नेक्स्ट अडोलसन जे आहेत याच्यामध्ये बरेच वेगवेगळे चेंजेस होत असतात. याच्यामध्ये इमोशनल आहे, कॉग्नेटिव्ह चेंजेस आहेत, त्यानंतर बिहेवियरल चेंज होतात, फिजिकल चेंज होतो, ॲटिट्यूडल चेंज होतो. तर हे वेगवेगळे जे चेंजेस आहेत याचा इम्पॅक्ट याच्या सगळ्या चेंजेसमुळे एका बाजूने कदाचित पॉझिटिव्ह पर्सनॅलिटी डेव्हलप होऊ शकते जर पॅरेंटशी रिलेशन चांगले असतील, टीचरशी रिलेशन चांगले असतील तर याच्यामध्ये पॉझिटिव्ह पर्सनॅलिटीसुद्धा डेव्हलप होऊ शकते. आणि कधीकधी कॉन्फ्लिक्ट असतील, घरामध्ये वाद होत असतील तर कदाचित दुसऱ्या बाजूला निगेटिव्ह पर्सनॅलिटीसुद्धा याच्यामध्ये डेव्हलप होऊ शकते. आय रिपीट, अडोलसन्स इट इज कॅरेक्टराइज्ड बाय नंबर ऑफ चेंजेस. अडोलसन्स जे आहे ते वेगवेगळ्या चेंजेसनी कॅरेक्टराइज केलेले आहेत. मग कोणकोणते चेंजेस? कॉग्नेटिव्ह चेंजेस, इमोशनल चेंजेस, बिहेवियरल चेंजेस, नेक्स्ट तुम्हाला सांगितलं ते म्हणजे ॲटिट्यूडल चेंजेस. सो हे सगळे जे चेंजेस आहेत ह्या चेंजेसचा परिणाम म्हणून कदाचित पॉझिटिव्ह पर्सनॅलिटीसुद्धा डेव्हलप होऊ शकते आणि निगेटिव्हसुद्धा. ते कसं आहे पहा. So adolescence is characterized by cognitive changes, emotional changes, next behavioral changes, physical changes and attitudinal changes.
सो बघा लक्षात येते का, अडोलसन्स इज कॅरेक्टराइज बाय, म्हणजे अडोलसन्स हा जो एज ग्रुप आहे त्याची कॅरेक्टरिस्टिक काय आहे, तर यात बऱ्याच गोष्टींमध्ये चेंज होत असतो. मग काय काय चेंज होतात, एक सांगितलं तुम्हाला कॉग्नेटिव्ह चेंजेस होत असतात, दोन तुम्हाला सांगितलं इमोशनली चेंज होत असतात, बिहेवियरमध्ये चेंज होत असतो, फिजिक किंवा बॉडीमध्ये चेंजेस होत असतात, ॲटिट्यूडल चेंजेस होत असतात. हे सगळे जे चेंजेस आहेत याच्यामुळे एका बाजूला कदाचित पॉझिटिव्ह पर्सनॅलिटी डेव्हलप होऊ शकते. पॉझिटिव्ह पर्सनॅलिटी कधी, इफ देअर आर गुड रिलेशन विथ पॅरेंट. जर पॅरेंट बरोबर चांगले रिलेशन असतील तर पॉझिटिव्ह पर्सनॅलिटीसुद्धा डेव्हलप होऊ शकते. पण तेच जर कॉन्फ्लिक्ट असतील किंवा वाद असतील पॅरेंट्सबरोबर किंवा जमत नसेल तर त्या कंडिशनमध्ये निगेटिव्ह पर्सनॅलिटीसुद्धा डेव्हलप होऊ शकते. ओके, या एज ग्रुपमध्ये पियर ग्रुप अँड फ्रेंड्स have more impact as compared to parent. सो पॅरेंटपेक्षा पियर ग्रुप आणि फ्रेंड्स जे आहेत यांचा इम्पॅक्ट जास्त असतो किंवा ते जास्त इम्पॉर्टंट वाटतात. ओके, त्यानंतर कदाचित ह्या एजमध्ये निगेटिव्ह पर्सनॅलिटी जी आहे याच्यामुळे ॲडिक्शन, रिस्क टेकिंग बिहेवियर, स्मोकिंग किंवा अल्कोहोल अब्यूज यासारख्या ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये पाहायला मिळतात. सो तुम्हाला व्यवस्थित सांगितलं की अडोलसन्स जे आहे याच्यामध्ये बरेच गोष्टींमध्ये चेंजेस होत असतात. याच्यामध्ये कॉग्नेटिव्ह चेंज, इमोशनल चेंज, बिहेवियरल चेंज, फिजिकल किंवा ॲटिट्यूडल चेंज होतो. तर या सगळ्या पिरियडमध्ये जर पॅरेंटशी चांगले रिलेशन असतील तर कदाचित एका बाजूला पॉझिटिव्ह पर्सनॅलिटी डेव्हलप होऊ शकते किंवा तो जो अडोलसंट एजमधला जो व्यक्ती आहे तो पॉझिटिव्हली डेव्हलप होऊ शकतो. तर त्याच्या अपोजिट जर पॅरेंट्सबरोबर चांगले रिलेशन नसतील तर निगेटिव्ह पर्सनॅलिटीसुद्धा डेव्हलप होऊ शकते जर कॉन्फ्लिक्ट असतील, वाद असतील तर. नेक्स्ट तुम्हाला सांगितलं की पियर ग्रुप आणि फ्रेंड्सचा या एज ग्रुपमध्ये जास्त इम्पॅक्ट असतो ॲज कम्पेअर्ड टू पॅरेंट. आणि याच एजमध्ये ॲडिक्शन होणं, जसं की स्मोकिंग असेल किंवा अल्कोहोल किंवा काही ड्रग्स घेणं यासारखं ॲडिक्शन असेल, ॲक्सिडेंट असेल, या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला या पिरियडमध्ये जास्त पाहायला मिळतात. मग आता हे जे मेंटल इलनेस आपण आत्तापर्यंत बघितले, मग याच्यासाठी ट्रीटमेंट काय आहे? सो नेक्स्ट आपण पाहतोय ट्रीटमेंट. सो सी, सो अडोलसन्समध्ये मेंटल इलनेस जो आहे त्याच्या ट्रीटमेंटमध्ये आपण 2 पॉईंट स्टडी करणार आहोत. फर्स्ट, ह्याच्या ज्या ट्रीटमेंट आहेत याच्यामध्ये मेनली नॉन फार्मेकोलॉजिकल ॲप्रोच जो आहे तो इन्क्लूड केला जातो. नॉन फार्मेकोलॉजिकल ॲप्रोच म्हणजे विदाऊट टेकिंग मेडिसिन न घेता सायकोलॉजिकल थेरपी किंवा इतर गोष्टींनी ट्रीट करणं हे मेनली याच्यामध्ये इन्क्लूड केलं जातं. आणि सेकंड तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे WHO रिकमेंडेड इव्हिडन्सेस बेस्ड गाईडलाईन. सो WHOनी इव्हिडन्स बेस्ड गाईडलाईन जी आहे ती प्रोव्हाइड केलेली आहे अंडर मेंटल हेल्थ गॅप ॲक्शन प्रोग्रॅम. सो WHOनी मेंटल हेल्थ गॅप ॲक्शन हा जो प्रोग्राम आहे या प्रोग्राममध्ये काही गाईडलाईन रिकमेंड केलेल्या आहेत आणि त्या ज्या गाईडलाईन आहेत त्याच्या अंडर या मेंटल इलनेस जे आहे त्या ट्रीटमेंट करण्याच्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत, पर्टिक्युलरली त्या कंट्रीजसाठी जे इकॉनॉमिकली वीक आहे. सो हे आपण बघितलं मेंटल इलनेस इन अडोलसन्स आणि त्याची ट्रीटमेंट. मेंटल इलनेस जो आहे अडोलसन्समध्ये ते आणि त्याची ट्रीटमेंट कशी करायची हे आपण बघितलं. ह्याच्यामध्ये सायकोजेस आणि न्यूरोजेस काय काय असतात हे आपण पाहिलेलं आहे. यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण स्टडी करणार आहोत ॲडिक्शन. सो या लेसनमधला हा लास्ट पॉईंट आहे आणि महत्त्वाचा आहे. सो ॲडिक्शन जे आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या ॲडिक्शन आपण कशाला म्हणतो तर साधारणतः एखाद्या सबस्टन्सचा आपल्या हेल्थवरती ॲडवर्स इफेक्ट होतोय हे माहीत असूनसुद्धा तो सबस्टन्स कंटिन्यू घेत राहणं याला आपण ॲडिक्शन असं म्हणतो.
फॉर एक्झाम्पल अल्कोहोल घेणं असेल किंवा स्मोकिंग असेल, ह्या गोष्टी करूनही म्हणजे या गोष्टींचा आपल्या हेल्थवरती ॲडव्हर्स इफेक्ट होतो हे माहिती असूनसुद्धा हे सबस्टन्सेस कंटिन्यू घेत राहणं म्हणजेच काय आहे, ॲडिक्शन आहे. सो नेक्स्ट आपण ॲडिक्शनची डेफिनेशन पाहणार आहोत आणि कोणकोणत्या सबस्टन्सेसचं ॲडिक्शन असतं हे आपण डिटेल पाहतोय. सो बघा, so addiction is complex condition characterized by compulsive use of substances, despite of its harmful consequence. सो बघा, ॲडिक्शन म्हणजे काय आहे. सो ही एक कॉम्प्लेक्स कंडिशन आहे आणि या कंडिशनमध्ये मेन काय होतं तर कंपल्सिव्ह यूज ऑफ सबस्टन्सेस, एखादा सबस्टन्स एखादी गोष्ट कंपल्सरी ती कंटिन्यू घेतली जाते डिस्पाईट नोईंग इट्स हार्मफुल इफेक्ट ऑन हेल्थ. सो त्या सबस्टन्स घेण्याने आपल्या हेल्थवरती ॲडव्हर्स इफेक्ट होतो आहे हे माहिती असूनसुद्धा ती गोष्ट कंटिन्युअसली घेत राहणं याला म्हटलं जातं ॲडिक्शन. सो सगळ्यांनी डेफिनेशन नीट लक्षात ठेवा. ॲडिक्शन इट इज कॉम्प्लेक्स कंडिशन, याच्यामध्ये ब्रेन इन्व्हॉल्व होतो किंवा कसं कॉम्प्लेक्स कंडिशन आहे हे आपण पाहणार आहोत. सो इट इज कॉम्प्लेक्स कंडिशन अँड इट इज कॅरेक्टराइज्ड बाय कंपल्सिव्ह यूज ऑफ सबस्टन्स. सो या कॉम्प्लेक्स कंडिशनमध्ये एखादा सबस्टन्स जो आहे तो कंपल्सरी घेतला जातो, यूज केला जातो डिस्पाईट नोईंग इट्स हार्मफुल इफेक्ट ऑन हेल्थ. त्याचा हेल्थवरती हार्मफुल इफेक्ट आहे हे माहिती असूनही तो सबस्टन्स कंटिन्यू घेत राहणं या कंडिशनला आपण ॲडिक्शन असं म्हणतो. आता ह्याच्यामध्ये ॲडिक्शन जे आहे त्यात कोणकोणते सबस्टन्सेस इन्व्हॉल्व होतात. सो इट इन्व्हॉल्व्स सबस्टन्सेस लाईक अल्कोहोल, नेक्स्ट इज opioid, cocaine, nicotine, एक्सेट्रा. सो बघा, याच्यामध्ये मेन कोणकोणते सबस्टन्सेस घेतले जातात. सो फर्स्ट तुम्हाला सांगितलं अल्कोहोल, नेक्स्ट ओपिओइड, कोकेन आणि निकोटीन जे टोबॅको असणाऱ्या सबस्टन्सेसमध्ये सिगारेटमध्ये किंवा तंबाखू म्हणतो आपण त्याच्यामध्ये असणारा हा सबस्टन्स आहे. सो या केमिकलचं ॲडिक्शन असतं किंवा हे सबस्टन्सेस जे आहेत ते फ्रिक्वेंटली घेतले जातात. कोणते सबस्टन्सेस बघा, एक सांगितलं अल्कोहोल, ओपिओइड, कोकेन अँड निकोटीन यांचं ॲडिक्शन जे आहे ते जास्त पाहायला मिळतं. नेक्स्ट सायंटिफिक एव्हिडन्स suggests that addictive behavior share neurobiological key feature, share key neurobiological feature. सो बघा, सायंटिफिक एव्हिडन्स किंवा सायंटिफिक प्रूफ आहे की ॲडिक्टिव्ह बिहेवियर
म्हणजे एखाद्या गोष्टीची व्यसन लागणं हे जे बिहेवियर आहे याच्यामध्ये काही न्यूरोबायोलॉजिकल फीचर किंवा आपले नर्वस सिस्टीम जी आहे ती त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेले आहे असे सायंटिफिक एव्हिडन्स किंवा पुरावे आहेत. सो काय न्यूरोबायोलॉजिकल फीचर इन्व्हॉल्व होतं बघा. सो इंटेन्सिव्हली इन्व्हॉल्व brain pathway of reward. सो बघा ॲडिक्शन किंवा ॲडिक्टिव्ह बिहेवियर जे आहे हे न्यूरोबायोलॉजिकल की फीचर शेअर करतं असं सांगितलं किंवा काही न्यूरोबायोलॉजिकल चेंजेस आहेत ज्याच्यामुळे ॲडिक्टिव्ह बिहेवियर सुरू होतं आणि याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की इंटेन्सिव्हली इट इन्व्हॉल्व ब्रेन पाथवे ऑफ रिवॉर्ड. सो ब्रेन पाथवे ऑफ रिवॉर्ड जो आहे तो याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतो. रिवॉर्ड देणं किंवा कौतुक करणं एखाद्या गोष्टीचं की ज्याच्यामुळे डोपामाइनसारखं केमिकल जे आहे ते रिलीज होतं आणि तो जो पाथवे आहे ब्रेनमधला रिवॉर्ड पाथवे तो मेनली या ॲडिक्टिव्ह बिहेवियरमध्ये इन्व्हॉल्व झालेला असतो. सो पुन्हा एकदा रिपीट करते सायंटिफिक एव्हिडन्स आहे किंवा पुरावा आहे की या ॲडिक्टिव्ह बिहेवियरमागे न्यूरोबायोलॉजिकल फीचर आहे किंवा आपलं न्यूरोबायोलॉजिकल फीचरमुळे हे ॲडिक्टिव्ह बिहेवियर आहे. मग कोणतं न्यूरोबायोलॉजिकल फीचर तर बघा इट इंटेन्सिव्हली इन्व्हॉल्व ब्रेन पाथवे ऑफ रिवॉर्ड. सो ब्रेनमधला रिवॉर्ड पाथवे जो आहे तो याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेला असतो. रिवॉर्ड पाथवे तुम्हाला सांगितलं की एखाद्या गोष्टीचं कौतुक करणं याच्यामुळे ते जे न्यूरॉन आहेत ते स्टिम्युलेट होतात आणि डोपामाइनसारखं केमिकल जे आहे ते सिक्रेट करायला सुरुवात करतात. तर हा जो ब्रेन पाथवे आहे रिवॉर्डचा तो मेनली ॲडिक्टिव्ह बिहेवियरमध्ये इन्व्हॉल्व होतो. नेक्स्ट ॲडिक्शन result in implication or impact on physical, next psychological, physiological, functions of body. सो बघा ॲडिक्शन जे आहे हे कशामध्ये याचा रिझल्ट जो आहे ॲडिक्शनचा कशावरती परिणाम दाखवतो तर फिजिकल आपल्या शरीरावरती याचा परिणाम होतो, फिजिओलॉजिकल गोष्टींवरती परिणाम होतो, इव्हन आपल्या सायकोलॉजिकल फंक्शन जे आहेत ते सुद्धा याच्यामध्ये डॅमेज व्हायला सुरुवात होते. सो आपण ॲडिक्शनची इंट्रोडक्शन बघितली. फर्स्ट सांगितलं ॲडिक्शनची डेफिनेशन काय आहे. सेकंड कोणकोणत्या सबस्टन्सेसचं ॲडिक्शन असू शकतं. नेक्स्ट सांगितलं की हे ॲडिक्शन जे ते कशामुळे आपल्या बॉडीच्या कोणत्या पार्टमध्ये असा काय चेंज होतो की ज्यामुळे ॲडिक्शन होतं आणि ह्या ॲडिक्शनचे परिणाम कशावरती होतात. सो एकदा रिपीट करा. ॲडिक्शन इट इज अ कॉम्प्लेक्स कंडिशन कॅरेक्टराइज बाय कंपल्सिव्ह यूज ऑफ सबस्टन्सेस डिस्पाईट नोईंग इट्स हार्मफुल इफेक्ट ऑन हेल्थ. सो ॲडिक्शन ही कॉम्प्लेक्स कंडिशन आहे ज्याच्यामध्ये कंपल्सरी काही सबस्टन्सेस यूज केले जातात. त्या सबस्टन्सेसचे हेल्थवरती असणारे ॲडवर्स इफेक्ट माहिती असूनसुद्धा ते सबस्टन्सेस यूज केले जातात आणि याला आपण ॲडिक्शन असं म्हणतो. सो हे जे ॲडिक्शन आहे याच्यामध्ये मेनली अल्कोहोल, ओपिओइड, कोकेन आणि निकोटीन याचं ॲडिक्शन पाहायला मिळतं. सायंटिफिक एव्हिडन्स आहे की ॲडिक्टिव्ह बिहेवियर जे इट शेअर की न्यूरोबायोलॉजिकल फीचर. सो ॲडिक्टिव्ह बिहेवियरच्या मागे एक न्यूरोबायोलॉजिकल फीचर आहे असं सायंटिफिक पुरावा आहे. नेक्स्ट इंटेन्सिव्हली इन्व्हॉल्व्स ब्रेन पाथवे ऑफ रिवॉर्ड. सो याच्यामध्ये ॲडिक्टिव्ह बिहेवियरच्या मागे ब्रेन पाथवे ऑफ रिवॉर्ड जो आहे तो इंटेन्सिव्हली इन्व्हॉल्व असतो. आता ॲडिक्शन जे आहे त्याचं इम्प्लिकेशन किंवा त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो कशावरती पडतो तर आपल्या किंवा फिजिओलॉजीवरती, फिजिकलवरती आणि सायकोलॉजिकल तिन्ही गोष्टींवरती, शरीराच्या आतमध्ये जे काही मेटाबॉलिझम होतं त्याच्यावरती आणि सायकोलॉजिकल फंक्शन जे आहेत ह्या सगळ्याचवरती या ॲडिक्शनचा इम्पॅक्ट किंवा परिणाम जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. मग आता हे जे ॲडिक्शन आहे ते वेगवेगळ्या सबस्टन्सेसचं आहे.
तर ते ॲडिक्शन आणि त्याच्यामधले सबस्टन्सेस आपण डिटेल पाहतोय. सो नेक्स्ट पहा. नेक्स्ट इज कॉजेस ऑफ सबस्टन्स अब्यूज ड्युरिंग अडोलसन्स. सो अडोलसन्स पिरियडमध्ये सबस्टन्स अब्यूज किंवा ॲडिक्ट होण्याचे जे कॉजेस आहेत, कारणं जे आहेत ते आपण पाहणार आहोत. सो याच्यामध्ये फर्स्ट जे दिलेलं आहे ते आहे इनसफिशियंट पॅरेंटल सुपरविजन and monitoring. सो अडोलसन्समध्ये सबस्टन्स अब्यूज किंवा एखाद्या गोष्टीची व्यसन लागणं ह्याची काही कारणं आहेत. तर ती मेन कारणं आपण पाहतोय, रिझन्स बघतोय. सो त्यातलं फर्स्ट रिझन आहे इनसफिशियंट पॅरेंटल सुपरविजन अँड मॉनिटरिंग. पालकांचं मुलांकडे लक्ष नसणं किंवा वेळोवेळी त्यांना मॉनिटर न करणं, त्यांना दुर्लक्ष करणं. अशा वेळी पालकांनी जर वेळोवेळीच लक्ष नाही दिलं तर अडोलसन्समध्ये व्यसन लागू शकतं किंवा लागलेलं लक्षात येत नाही. सो पॅरेंटल सुपरविजन व्यवस्थित असणं, मुलांवरती लक्ष असणं गरजेचं असतं. जर पॅरेंटल सुपरविजन आणि मॉनिटरिंग इनसफिशियंट असेल तर या अडोलसन्समध्ये ड्रग अब्यूज सुरू होण्याचं प्रमाण जास्त असतं. त्यानंतर सेकंड लॅक ऑफ कम्युनिकेशन इन बिटवीन पॅरेंट अँड चाइल्ड. सो पॅरेंट आणि चाइल्ड यांच्यामध्ये संवाद नसणं किंवा कम्युनिकेशन कमी असणं. जर कमी कम्युनिकेशन असेल तर मुलांचे जे प्रॉब्लेम आहेत ते पॅरेंट्सपर्यंत पोहोचत नाहीत आणि त्या स्ट्रेसमध्ये कदाचित ही मुलं ड्रग अब्यूज होऊ शकतात. त्यानंतर नेक्स्ट आहे पुअरली डिफाईन रूल्स. घरामध्ये जे नियम आहेत की फॉर एक्झाम्पल एखादी गोष्ट चांगली आहे आणि ही गोष्ट चांगली नाही, हे जे रूल्स आहेत हे रूल्स पुअरली डिफाईन असणं. म्हणजे मुळात हे सांगितलंच गेलेलं नाही आहे की अल्कोहोल घेणं, ड्रग्ज घेणं ह्या गोष्टी चुकीच्या आहेत, असं राहणं चांगलं आहे, हे घेणं चुकीचं आहे. हे जे रूल डिफाईन केले जातात फॅमिलीमध्ये, हे रूल जर पुअरली डिफाईन असतील किंवा प्रॉपरली मुलांना सांगितलेलं नसेल तरीसुद्धा ही मुलं सबस्टन्सना अब्यूज होऊ शकतात. त्यानंतर नेक्स्ट बघा फेवरेबल पॅरेंटल ॲटिट्यूड. टुवर्ड्स अल्कोहोल अब्यूज. सो कधी कधी पॅरेंटचाच फेवरेबल ॲटिट्यूड असतो. फेवरेबल ॲटिट्यूड असणं म्हणजे की सबस्टन्स अब्यूज होणं किंवा स्मोकिंग करणं, टोबॅको च्युविंग करणं, अल्कोहोल घेणं ह्या गोष्टी चुकीच्या नाही आहेत, ह्या चांगल्या आहेत, घेतलं तरी ठीक आहे. असा जर पॅरेंटचा ॲटिट्यूड असेल की ठीक आहे या एजमध्ये ह्या गोष्टी घेतल्या जातात, स्मोकिंग केलं जातं, यात काही विशेष नाही आहे, असा जर पॅरेंटल ॲटिट्यूड असेल तरीसुद्धा ही मुलं सबस्टन्स अब्यूज होऊ शकतात. नेक्स्ट रिस्क टेकिंग बिहेवियर. सो रिस्क टेकिंग बिहेवियरसुद्धा सबस्टन्स अब्यूज किंवा ड्रग अब्यूजला कारणीभूत ठरू शकतं. की रिस्क घेण्याची तयारी किंवा धोका पत्करण्याची तयारी असणं की हे करून बघूया की कसं वाटतंय, या पद्धतीनं रिस्क टेकिंग बिहेवियर जे असतं ह्या बिहेवियरमुळे सुद्धा म्हणजे सुरुवातीला की स्मोकिंग केल्याने काय होतंय हे पाहूयात असं म्हणून रिस्क घेतली जाते, सुरुवात केली जाते आणि हळूहळू ती मुलं त्या गोष्टींना ॲडिक्ट होत जातात. सो अशी काही कारणं आहेत की ज्याच्यामुळे अडोलसन्ट जे आहेत ते सबस्टन्स अब्यूज होतात. पुन्हा एकदा आपण रिझन बघूया. फर्स्ट सांगितलं इनसफिशियंट पॅरेंटल सुपरविजन अँड मॉनिटरिंग.
सेकंड आहे लॅक ऑफ कम्युनिकेशन इन बिटवीन पॅरेंट अँड चाइल्ड, पुअरली डिफाईन्ड रूल्स टुवर्ड्स दी सबस्टन्स यूज अब्यूज, फेवरेबल पॅरेंटल ॲटिट्यूड टुवर्ड्स दी अल्कोहोल अब्यूज, म्हणजे पॅरेंटल ॲटिट्यूडच फेवरेबल असणं सबस्टन्स अब्यूजसाठी. आणि नेक्स्ट बघा रिस्क टेकिंग बिहेवियर जे आहे याच्यामुळे सुद्धा मुलं जस्ट रिस्क घ्यायला तयार होतात की हे सबस्टन्स घेऊन बघूया काय होतं आहे, आणि त्यानंतर हळूहळू ॲडिक्शनला सुरुवात होते. सो या पद्धतीनं अडोलसन्समध्ये सबस्टन्स अब्यूज होण्याची कारणं काय आहेत हे आपण बघितली. आता याच्यामध्ये मेथड्स ऑर मेजर टू प्रिव्हेंट ड्रग अब्यूज, मेथड टू कंट्रोल ड्रग अब्यूज. ड्रग अब्यूज करण्यासाठी ड्रग अब्यूज कमी करण्यासाठी, कंट्रोल करण्यासाठी आपण काय काय करू शकतो याचे काही पॉईंट दिलेले आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट दिलेला आहे ऑलवेज रिमेंबर प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर. प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर. बघा, नंतर उपाय करत बसण्यापेक्षा आधीच प्रतिबंध करणं हे कधीही उत्तम असतं. याच पद्धतीनं एखादा मुलगा एखाद्या सबस्टन्सला अब्यूज होण्याआधीच तो होणारच नाही याची खबरदारी घेणं हे जास्त योग्य ठरतं किंवा हे एकदम उत्तम याच्यामध्ये पर्याय ठरतो. कारण एखादा व्यक्ती जेव्हा एखाद्या सबस्टन्सला अब्यूज होतो त्यानंतर त्याचं ॲडिक्शन कमी करणं त्याच्यामध्ये खूप काळ जाऊ शकतो किंवा ते सबस्टन्स अब्यूज करणं खूप त्रासदायक ठरू शकतं. यासाठी आधीच तो पर्सन सबस्टन्स अब्यूज होणार नाही याची खबरदारी घेणं. मग यात आपण काय करू शकतो? सो नेक्स्ट इज अवॉइड अनड्यू प्रेशर. अवॉइड अनड्यू प्रेशर. अवॉइड अनड्यू प्रेशर म्हणजे काय तर मुलांकडून जास्त एक्सपेक्ट न करणं. चाइल्ड शुड नॉट फोर्स टू डू बियॉन्ड his or her capacity. His or her capacity in sport, education and other things. So avoid undue pressure म्हणजे मुलांवरती ताण न देणं. याच्यामध्ये पर्टिक्युलरली पॅरेंट्स कधी कधी अभ्यास असेल किंवा खेळ असेल याच्या एखादा मुलगा सपोज अभ्यासामध्ये हुशार किंवा खेळामध्ये जास्त चांगला असेल तर त्यांच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त त्यांच्याकडून एक्सपेक्ट करणं. दुसऱ्या मुलांशी कंपेअर करून की एखाद्या व्यक्तींना किंवा दुसऱ्या मुलांना चांगले मार्क्स मिळत आहेत, चांगलं काम करतो आहे स्पोर्ट्समध्ये, मग तूही तसंच केलं पाहिजे. त्याची कॅपॅसिटी नसेल त्या कॅपॅसिटीपेक्षा जर जास्त त्याच्याकडून एक्सपेक्ट केलं मग ते स्पोर्ट्समध्ये असेल किंवा एज्युकेशनमध्ये असेल, कॅपॅसिटीपेक्षा जर जास्त एक्सपेक्ट केलं तर त्याच्यावरती प्रेशर किंवा ताण येतो आणि याच्यामधून ती मुलं सबस्टन्स अब्यूज व्हायला लागतात. सो मुलांवरती अनड्यू प्रेशर जे आहे ते जास्त द्यायचं नाही. आणि लास्ट थर्ड जो दिलेला आहे एज्युकेशन अँड काउन्सिलिंग. एज्युकेशन अँड काउन्सिलिंग. एज्युकेशन अँड काउन्सिलिंगमध्ये काय कशाचं एज्युकेशन करायचं आहे? टू फेस प्रॉब्लेम, टू ॲक्सेप्ट फेल्युअर अँड डिसअपॉइंटमेंट, बघा मुलांना प्रॉब्लेमला फेस करायला शिकवणं, एज्युकेट करणं, त्यांना काउन्सिलिंग करणं त्यांचं. शिवाय लाईफमध्ये आलेले फेल्युअर किंवा डिसअपॉइंटमेंट जे असतील ते स्वीकारायला त्यांना शिकवणं या गोष्टी. मग याच्यामध्ये बघा प्रॉब्लेम नेहमीच येतात लाईफमध्ये. हे जर या मुलांना फेस करायला शिकवलं तर ही मुलं सबस्टन्स अब्यूज होणार नाहीत. कारण बऱ्याचदा असं होतं की समोर कोणता तरी प्रॉब्लेम आहे आणि त्या प्रॉब्लेमला फेस नाही करायचं, त्याच्यापासून पळ काढायचा, याच्यामधून सुद्धा बऱ्याचदा अब्यूज होतात. आणि सेकंड टू ॲक्सेप्ट फेल्युअर. एखाद्या गोष्टीमध्ये फेल होणं
किंवा डिसअपॉइंटमेंट, नकार स्वीकारायला लागणं, या गोष्टींनीसुद्धा बरीच मुलं सबस्टन्स अब्यूज होतात. सो मुलांना जर एज्युकेट केलं किंवा त्यांचं जर काउन्सिलिंग केलं की फेल्युअरनं ॲक्सेप्ट केलं पाहिजे किंवा डिसअपॉइंटमेंट ह्या आपल्या लाईफचा एक पार्ट आहे, त्यांना ॲक्सेप्ट करायला शिकवलं तर कदाचित ती मुलं सबस्टन्स अब्यूज होणार नाहीत. सो दोन्ही गोष्टी तुमच्यासमोर आहेत की कारणं काय आहेत की अडोलसन्समधली जी मुलं आहेत ती सबस्टन्स अब्यूज का होतात आणि हे कंट्रोल कसं करायचं. सो कारणांमध्ये सांगितलं, एक पॅरेंटचं इनसफिशियंट सुपरविजन आणि मॉनिटरिंग असेल तर, पॅरेंट आणि चाइल्ड यांच्यामध्ये कम्युनिकेशन नसेल तर, त्यानंतर इल डिफाईन्ड रूल जर असतील तर, म्हणजे कोणती गोष्ट चांगली किंवा कोणती गोष्ट वाईट याच्याशी रिलेटेड रूल डिफाईन नसतील तर, फेवरेबल ॲटिट्यूड ऑफ पॅरेंट टुवर्ड्स दी अल्कोहोल अब्यूज अँड ड्रग अब्यूज असं असेल तर, आणि मुलांच्या रिस्क टेकिंग बिहेवियरमुळे सुद्धा ती सबस्टन्स अब्यूज होतात. मग आता हे जर होऊ द्यायचं नसेल तर काय करायचं. फर्स्ट, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. ह्या गोष्टी होण्याआधीच प्रिव्हेंट करायच्या. कशा प्रिव्हेंट करायच्या. एक, अवॉइड अनड्यू प्रेशर ऑन द चाइल्ड. चाइल्डवरती जास्त प्रेशर देऊ नका. तिला किंवा त्याला त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त करायला त्याला फोर्स करू नका. मग ते एज्युकेशनमध्ये असेल किंवा स्पोर्ट्समध्ये असेल, त्यांची जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढंच करू देत, त्यापेक्षा जास्त फोर्स करू नका. आणि नेक्स्ट आहे एज्युकेशन अँड काउन्सिलिंग. या मुलांचं एज्युकेशन आणि काउन्सिलिंग करा. कशासाठी. टू फेस प्रॉब्लेम, टू ॲक्सेप्ट फेल्युअर अँड डिसअपॉइंटमेंट इन द लाईफ. सो प्रॉब्लेमला फेस करायला शिकवा किंवा डिसअपॉइंटमेंट ॲक्सेप्ट करायला त्यांना शिकवा, म्हणजे ही मुलं सबस्टन्स अब्यूज होणार नाहीत. ओके, सो आपण आत्तापर्यंत ॲब्यूजबद्दल किंवा ॲडिक्शनबद्दल, मग त्याचा मेंटल इलनेस काय काय आहेत, हे सगळ्या गोष्टी आपण आजच्या पॉईंटमध्ये स्टडी केल्या किंवा आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळे ड्रग्स जे आहेत ते स्टडी करणार आहेत, ज्याला आपण किंवा ज्याला मुलं जी आहेत ती अब्यूज होतात. सो तो पॉईंट जो आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे स्टॉप करतो आहे. थँक्यू.